तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आपला दुसरा दिवस आहे कोकण राईडचा। पहिल्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं आम्ही कुठे कुठे व्हिजिट केले होते। तर आपण निघालेलो आहे आता। आपल्याला जाता जाता सवतसडा धबधबा लागणार आहे, तो आपण व्हिजिट केल्यानंतर तिथून पुढे आपण राईड चालू ठेवणार आहे मार्लेश्वर मंदिरकडे, जे की आपलं ड्रीम होतं तिथं जाणं। एक व्हिडिओ घेतला होता मी इथे आणि थांबलेलो आपण मध्येच, आणि त्यानंतर बघा इथं बघू शकता सगळे एन्जॉय करतात। ऋषभ भाई आपले रायडर डान्स करत होते, सगळे मस्त वाटत होते, एक नंबर। एन्व्हायरमेंट खतरनाक होतं, सगळ्या गोष्टी भारी वाटत होत्या। नंतर सवतसडा धबधबा तुम्हाला दाखवून घेतला। आता सवतसडा धबधब्यावरती आपण आलेलो आहे। लांबून तर खूप छोटा दिसत होता, तुम्हाला दाखवतो मी। चल वो चौबारे ढूंढे जिनमें चाहत की बूंदें सच कर दे सपनों को सभी। तर विषय कसा टॉपचा, आपली राणी लावली होती तर मी व्हिडिओ काढायला ट्राय करत होतो खूप, पण मेन हायवे असल्यामुळे तिथं गाड्यासारखे येत जात होत्या, सारखं पळत होतं, भीती वाटत होती। पण तसा शूट घेतला, एक मस्त आलता हवाला बघा। हा ते गाणं बसवणार आहे मी, दाखवेल मी एका व्हिडिओमध्ये, माझ्या इंस्टा रीलमध्ये मी गाणं बसवेल त्यावरती। हाय मैं मर ही जाऊं जो तुझको ना पाऊं, बातों में तेरी मैं रातें बिताऊं, होठों पे लम्हा लम्हा है नाम तेरा है, तुझको ही कहूं मैं। तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे मार्लेश्वर मंदिरापाशी। आम्ही आलेलो आहे मर्लेश्वरमध्ये। मला जसं की बोललो होतो आम्ही मर्लेश्वरमध्ये येणार आहे। त्यानंतर आता स्टार्टिंग होते आमची जर्नी चढायची। इथून मला वाटतं काहीतरी पायऱ्या चढायच्या आहेत, तर काही अर्धा तास लागेल इथून चढण्यासाठी, तुम्हाला दाखवेल। मित्रांनो आता आम्ही जात आहे बघा चढतोय आपण पायऱ्या, इथून स्टार्टिंग होत आहे। चालले सगळे ग्रुपने त्याच्या नादात, मस्त वाटतं। एन्व्हायरमेंट खतरनाक आहे भाई, स्वर्ग आहे स्वर्ग। असलं भारी वाटते ना भाई, शब्दात मी सांगू नाही शकत आहे। तुम्ही फक्त व्हिडिओ बघा हे कसे काढले। तुम्ही इथून एंट्री केल्यानंतर आपण आतमध्ये आलतो, तिथून आपल्याला मेन त्याचा दरवाजा दिसल्यानंतर आपण इथे दर्शनासाठी लाईन लागली होती, तिथे आपण थांबलो। मग आपण पण विचार केला, मग लाईनमध्ये आपण थांबलो। भावांनो आतमध्ये एंट्री केल्यानंतर खूप अंधार होता बघा तुम्ही इथे। जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना। भावा आपला ग्रुप कशातच कमी नाही आहे। आपण गाणी स्टार्ट केली होती, ते बघा आम्ही 2-4 गाणी बोललेलो आहे, ते इथून पुढे आहेत बघा। आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लावेल भस्म कपाळा, हो 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 आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची,
शंकरा, हे भोळ्या शंकरा. भाई लोकांना वाटतं पोरं खूप उंडगे असतात, पण तसं काही नाही आहे. पोरांना फक्त ना सुख पाहिजे बस भाई, बाकी काय नको. सगळ्या गोष्टी करायला तयार असतात, फक्त सुख पाहिजे आयुष्यामध्ये आणि फिरायला पाहिजे. सर्व काही गोष्टीचं टेन्शन असते त्यांच्याकडे, फक्त ते फिरायला आल्यानंतर ते सगळं काही विसरतात. तर जे फिरणं आहे ना ते बंद नका करू तुम्ही. खरंच मुलं स्वभावाचे खरंच चांगले असतात खूप. असं लोक बोलतात की हे असाच आहे तसाच आहे, ज्याचा त्याचा स्वभाव असतो भाई. आपल्यावर डिपेंड आहे आपण कसं राहायचं. तुझ्या बेटी गाठीन रान सार पेटल, तुझ्या डोळ्यामंदी सुख सर्गाचं भेटल, रंगी सूर्य भीतीन फिरतीच्या पडात गरला तू हात असा काळीच इंधळ हरलं. बहती हवाओं के जैसे है इरादे, उड़ते परिंदों से सीखी है जो बातें अनजानी आपण इथे खूप वेळ झाला थांबलेलो आरेवारी बीचला. आपल्याला तिथला आपला स्पॉट झालेला आहे पूर्ण. तर आपण निघतोय आता पुढे. पुढे गेल्यानंतर आपण आज कसं आहे लंच झाल्यानंतर दुपारचा लंच नाही केला अजून. लंच करून आपण डायरेक्ट रूम बुक करून आपण तिथे स्टे करणार आहोत. आणि नेक्स्ट डेचा प्लॅन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेल. बाय.